आपण कवितेचं गायन करणार आहोत आणि पुढे कविता आपण स्पष्ट करणार आहोत। तर या ठिकाणी विठ्ठल वाघ यांनी खूप सुंदर वर्णन केलेले आहे। तर या ठिकाणी कवितेचं नाव आहे तिफन। काया मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, तिफन चालते, इज नाचते थै थय, ढगढोल वाजवते, ढगढोल वाजवते, तिफन चालते, नंदी बैलाच्या जोळीले सदाशिव हाकालते, नंदी बैलाच्या जोळीले सदाशिव हाकालते, वटी बांधून पोटाले पार्वती उनारते, वटी बांधून पोटाले पार्वती उनारते, वटी पोटाले बांधते जोई काठीला टांगते, वटी पोटाला बांधते जोई काठीले टांगते, जोई काठीला टांगते त्यात तांदूळ लळते, जोई काठीला टांगते त्यात तांदूळ लळते, त्यात तांदूळ लळते, ढग बरसते, ढग बरसते, तिफन चालते, काकरात बिजवाई जस हासर चांदन, काकरात बिजवाई जस हासर चांदन, दर तिच्या अंगोपांगी लाळा नवसाचं गोंदन, दर तिच्या अंगोपांगी लाळा नवसाचं गोंदन, सरीवर सरी येती माती नानी धुती होते, सरीवर सरी येती माती नानी धुती होते, तिच्या कस्तुरीचा वास भूल जीवाल पाळते, तिच्या कस्तुरीचा वास भूल जीवाले पाळते, भूल जीवाले पाळते, वाट वाट सांजिले पाहते, भूल जीवाले पाळते, वाट सांजिले पाहते, मैना वाटुली पाहते, रागो तिफन हानते, रागो तिफन हानते, ढग बरसते, काया मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, तिफन चालते, वला टाकती तिफन शितू वखर पाहते, वला टाकती तिफन शितू वखर पाहते, पाणी भिजल ढेकुल लोणी पायाल वाटते, पाणी भिजल ढेकुल लोणी पायाल वाटते, काया ढेकलात डोया हिरव सपन पाहते, काया ढेकलात डोया हिरव सपन पाहते, डोया सपन पाहते काटा पायात रुतते, डोया सपन पाहते काया पातात रुतते, काटा पायात रुतते, लाल रगत सांडते, लाल रगत सांडते, हिरव सपन फुलते, हिरव सपन फुलते, ढग बरसते, ढग बरसते, ढग बरसते, काया मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, तिफन चालते। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय मराठी आणि कवितेचा नंबर आहे 13, नाव आहे तिफन। तिफन म्हणजे एक अवताचा प्रकार आहे आणि तिफन हे जास्त करून धान्य पेरण्यासाठी वापरलं जातं आणि जेव्हा आपला शेतकरी बांधव पहिला पाऊस पडायच्या अगोदर किंवा पडल्यानंतर नॉर्मली शेतात बियाणं पेरत असतो। तर या ठिकाणी तिफन कवितेत विठ्ठल वाघ यांनी खूप सुंदर अशा प्रकारे
पेरणीविषयी, बैलांविषयीचे प्रेम, पावसाच्या मातीतील पहिल्या दिवसाचा जो सुगंध असतो, शेतकऱ्याचे स्वप्न, पावसाचे आगमन आणि शेतकऱ्याची होणारी शेतीकामाची लगबग याचे सुंदर वर्णन या कवितेत केलेले आहेत. विठ्ठल वाघचा आपण परिचय घेण्याचं जर बघितलं तर त्यांचा जन्म 1945ला झालेला आहे. ते सुप्रसिद्ध कवी, लेखक आहेत. काळ्या मातीत मातीत, पंढरीच्या वाटेवर, कपाशीची चंद्रफुले, पाऊस पाणी हे त्यांचे कविता संग्रह आणि अंधार यात्रा हे नाटक, डेबू ही कादंबरी, वऱ्हाड बोली आणि इतिहास, वऱ्हाडी म्हणी इत्यादी पुस्तके त्यांचे प्रसिद्ध आहेत. तर आज त्यांनी खूप छान पेरणी, बैलांविषयीचे प्रेम, पावसाच्या दिवसातील मातीचा सुगंध, शेतकऱ्याचे स्वप्न आणि त्यांची लगबग याचं खूप सुरेख वर्णन या कवितेत केलेलं आहे. कवितेचं नाव आहे तिफन आणि आपण ही कविता सर्वप्रथम वाचून घेणार आहोत. काया मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते. ईज नाचते थय थय, ढग ढोले वाजवते. नंदी बैल्याचा जोळीले, सदाशिव हकालते. वटी बांधून पोटाले, पाराबती उनारते. वटी पोटाला बांधते, झोई काटीला टांगते. झोय काटीले टांगते, त्यात तांदूळ लळते. त्यात तांदूळ लळते, ढग बरसते. काकरात बिजवाई, जसं हासर चांदन. धरतीच्या अंगोपायी, लाळ नवसानच गोंधन. सरीवर सरी येती माती, नाणी धुती होते. तिच्या कस्तुरीचा वास, भूल जीवाल पाळते. भूल जीवाल पाळते, वाट सांजिले पाहते. मैना वाटोली पाहते, रागू तिफन हाणते. रागू तिफन हाणते, ढग बरसते. वल्ला टाकती तिफन, शितू वखर पाहते. पाणी भिजल ढेकुळ, लोणी पायाला वाटते. काय ढेकलात डोया, हिरवं सपन पाहते. डोया सपन पाहते, काटा पायात रुतते. काटा पायात रुतते, लाल रगत सांडते. हिरवं सपन फुलते, हिरवं सपन फुलते. तर या ठिकाणी आपण कवितेचं वाचन केलेलं आहे. आता कवितेचं वाचन केल्यानंतर आपल्याला त्याच्यातला एक सारांश जर बघायचा झाला तर त्याचं जे तिफन चालत आहे, तिफन चालत असल्यावर ईज विजा पडत असतात, त्याला ईज हा शब्द दिलेला आहे इथं. आणि नंदा बैलाच्या जोडीला म्हणजे सदाशिव त्या माणसाचं नाव आहे. आणि वटी म्हणजे जेव्हा आपले पोट असतं, पोटाला आपले शेतकरी ज्या आपल्या माता भगिनी असतात ती ओटी तयार करतात, म्हणजे कपड्याचं हे असतात, त्याच्या धान्य ठेवण्यासाठी ती ओटी तयार केलेली असते. आणि पाराबती उनारते म्हणजे धान्य जेव्हा आपल्या शेतात फेकलं जातं. आणि या ठिकाणी त्यांनी वटी पोटाला बांधते, झोई काठीला टांगते. झोई म्हणजे झोळे आहे त्या ठिकाणी. आणि या ठिकाणी तांदुळे ढग भरते, त्यात तांदुळे लळते म्हणजे बारीक बाळ आहे, छोटं बाळ, त्यात ते झोळीमध्ये ते झोपवलेलं आहे आणि खेळतं. आणि ढग बरसते म्हणजे पाणी पडत आहे. काकरात बिजवाई, जसं हासर चांदन. धरतीच्या अंगोपांगी, लाळा नवसाचं गोंधन. आता काकरात बिजवाई, जसं आपण एखाद्या ठिकाणी आपण धान्य ते शेतात टाकतो तेव्हा ते सगळं आपल्याला पांढरं शुभ्र दिसतं. आणि ते आपण एखाद्याला वरती त्याच्यावर नंतर आपण माती गोंधन करतो. सरीवर सरी येती माती, नाणी धुती होते. आणि मग जेव्हा पावसाच्या सरी येतात तेव्हा जसं नाणी धुती होते, तिच्या कस्तुरीचा वास भूल जीवाला पाळते. आणि जेवढा पहिला पाऊस येतो किंवा जेव्हा पहिला पाऊस येतो तेव्हा मातीचा सुगंध हा कस्तुरीसारखा जीवाला आपल्या सुगंध देत असतो. भूल जीवाला पाळते, वाट सांजिले पाहते. मैना वाटुले पाहते, रागू तिफन हाणते. आणि मैना या ठिकाणी आपल्या पाराबतीला म्हटलेलं आहे, म्हणजे त्याच्या पत्नीला. राघू म्हणजे तिचा सदाशिव पती आहे, त्याला इथं उद्देशून म्हटलेलं आहे. राघू तिफन हाणते आणि ढग बरसते. आणि अशा ठिकाणी सदाशिव जेव्हा राघू तिफन म्हणजे सदाशिव जेव्हा तिफन चालवतो आणि अशातच पाऊस पडत असतो. वला टाकती तिफन, शितू वखर पाहते. पाणी भिजल ढेकुळ, लोणी पायाला वाटते. आणि जेव्हा वखर लावलं जातं, पाणी पडत असतं, अशात ढेकूळ म्हणजे जे पावसाने जी माती निघालेली असते आणि पावसाच्या पाण्याने ते ढेकूळ जेव्हा पायाला लागतं, जसं आपण लोणी खातो त्याप्रमाणे ते ढेकूळ आपल्या पायाला ते स्पर्श होत असतं. काया ढेकलात डोया, हिरवं सपन. आणि जेव्हा ते ढेकूळ आपल्या पायाला लागतं
तेव्हा त्यांच्या डोक्यात सपन म्हणजे आपण जेव्हा स्वप्न बघतो ते स्वप्नासारखं डोळ्यात सपन पाहते काटा पायात रुतते. आणि जेव्हा पावसाळ्यात आपल्या पायाला काटा लागतो म्हणजे जे शेतात काम करतात आणि जेव्हा काटा पायात रुतल्यानंतर लाल रगत सांडते, हिरवं सपन फुलते. आणि जेव्हा रगत पायातून रक्त निघतं तरी त्यांचं त्याला भान नसतं आणि ते आपलं शेत हिरवगार कसं होईल याचं स्वप्न बघत असतात. हिरवं सपन फुलते ढग. आणि जेव्हा त्यांचं स्वप्न हिरवगार होतं तेव्हा आपोआप पावसाच्या ज्या सरी असतात त्या कोसळत असतात.